हॅलो गाईज, तुम्हाला फर्स्ट सेमिस्टर मध्ये के स्कीम मध्ये एक सब्जेक्ट आहे फंडामेंटल ऑफ ICT. त्याचा सब्जेक्ट कोड आहे 311001. हा कम्प्लिटली प्रॅक्टिकल सब्जेक्ट आहे. याच्यासाठी तुम्हाला एंड सेमिस्टर एक्झाम देण्याची गरज नाहीये. सो आपण आज बघूया प्रॅक्टिकल नंबर 1, वर्क विथ कम्प्युटर सिस्टीम्स, इनपुट आउटपुट डिव्हाइसेस अँड पेरिफेरल्स. हा त्याचा ए पार्ट आहे आणि बी पार्ट मध्ये तुम्हाला वर्क विथ फाइल्स अँड फोल्डर्स. सो आज आपण फर्स्ट जो पार्ट आहे त्याचा वर्क विथ कम्प्युटर सिस्टीम, इनपुट आउटपुट डिव्हाइसेस अँड पेरिफेरल. सो याच्यामध्ये आपण बघूया की इनपुट आउटपुट डिव्हाइसेस कोणते. फर्स्ट आपण या व्हिडिओमध्ये बघूया की कोणते कोणते इनपुट डिव्हाइसेस आहेत. So, input devices. The input devices which are used to input data and instructions to the computers are called as input devices. ज्या devices मधून आपण कम्प्युटरला instructions देऊ शकतो अशा devices ला आपण काय म्हणतो, input devices. The instructions can be in the form of type text or commands which computer can understand. Instruction काही असू शकतात, जे टाइप केलेला टेक्स्ट असू शकतो किंवा कम्प्युटर साठी एखादी कमांड असू शकते जे की कम्प्युटर अंडरस्टँड करू शकतो. फॉर एक्झाम्पल कीबोर्ड, माउस, मायक्रोफोन आणि स्कॅनर. इथे काही एक्झाम्पल दिलेत इनपुट डिव्हाइसेसचे, ज्याच्या थ्रू आपण कम्प्युटरला कमांड्स देऊ शकतो आणि कम्प्युटर आपले टास्क परफॉर्म करू शकतो. फर्स्ट, कीबोर्ड. Keyboard is the main input device which is used to enter characters and numbers into computer system. आता आपण कीबोर्ड थ्रू काय एंटर करू शकतो की आपण कॅरेक्टर्स एंटर करू शकतो, नंबर्स एंटर करू शकतो किंवा काही कमांड्स देऊ शकतो, जसे की F1 to F12 तुम्हाला इथे दिसत असेल स्क्रीनवरती. नेक्स्ट, टाइप्स ऑन कीज ऑन कीबोर्ड. तर कीबोर्ड वरती कोणते कोणते टाइप्सच्या कीज आहेत. फर्स्ट, टेक्स्ट अँड नंबर्स. These keys are called alphanumeric keys and are used to enter textual and numeric data. They consist of letters A to Z and numbers 0 to 9. आता कीबोर्ड्स वरती कोणते कोणते कीज असतात, तर अल्फा न्यूमरिक कीज असतात, जेणेकरून आपण त्याच्यात मधून अल्फाबेट्स पण एंटर करू शकतो आणि नंबर्स पण एंटर करू शकतो. अल्फाबेट्स कोणकोणते, A to Z, स्मॉल A to Z किंवा कॅपिटल A to Z, आणि नंबर्स कुठले कुठले, 0 to 9. The number keys also contain some special characters like, इथे काही स्पेशल कॅरेक्टर्स दिलेत ते पण आपण काय करू शकतो, एंटर करू शकतो. ठीक आहे, इथे डायग्राम पण दिले आहेत, अल्फाबेट कीज कोणत्या कोणत्या आहेत आणि नंबर आणि स्पेशल कीज कोणत्या कोणत्या आहेत. नेक्स्ट आहे नेव्हिगेशन अँड मॅनेजिंग इनपुट. कीज लाईक एरो कीज, पेज अप अँड पेज डाऊन हेल्प्स इन नेव्हिगेटिंग अँड मूव्हिंग कर्सर अराउंड. तर आपल्याला कर्सर जर मूव्ह करायचा आहे किंवा पेज खाली किंवा वरती घ्यायचंय तर त्याच्यासाठी काय आहेत, एरो कीज आहेत. एडिटिंग इज ऑल्सो पॉसिबल थ्रू डिलीट की विच रिमूव्स अनवॉन्टेड कॅरेक्टर्स फ्रॉम द राईट ऑफ द कर्सर. डिलीट कीज आपण कशासाठी यूज करू शकतो, जर आपले काही अनवॉन्टेड कॅरेक्टर्स एंटर झाले असतील तर त्याला डिलीट करण्यासाठी आपण डिलीट ही की यूज करतो. नेक्स्ट, some other keys helps in controlling the input entered by the user like caps lock, switches between uppercase and lowercase letter, numlock activates and deactivates the number pad, and scroll lock for control scrolling. Okay, caps lock जर आपल्याला कॅपिटल लेटर्स टाइप करायचे असतील तर आपण काय कोणती की यूज करतो, कॅप्स लॉक ची की यूज करतो, आणि जर कॅप्स लॉक डिसेबल असेल तर आपण लोअर केस लेटर टाइप करू शकतो. ठीक आहे. नेक्स्ट आहे स्पेशल फंक्शन कीज. A traditional keyboard has 12 function keys from F1 to F12, where each key has a unique function related to the software or application. F1 to F12 या काही फंक्शन कीज आहेत आपल्या कीबोर्ड वरती, त्या प्रत्येक कीचं काहीतरी स्पेसिफिक पर्पज आहे. ठीक आहे. Whenever a single key has two characters on it, a shift key is used to access the upper character. सपोज एखाद्या कीबोर्ड वरती सपोज एका बटन वरती दोन जर तुम्हाला सिम्बॉल दिसत असेल, सपोज 1 2 3 आहे आणि त्याच्यावरती अजून एक स्पेशल सिम्बॉलचा कॉलम आहे, तर आपल्याला स्पेशल सिम्बॉल ज्यावेळेस ऍक्सेस करायचा असेल त्यावेळेस आपण काय करतो, शिफ्ट प्लस ती की एंटर करतो. ठीक आहे. नेक्स्ट आहे कंट्रोल अँड अल्टरनेट की आर युज्ड विथ कॉम्बिनेशन ऑफ व्हेरियस कीज फॉर व्हेरियस शॉर्टकट्स. आता आपल्याला कंट्रोल आणि अल्ट यूज करून पण वेगवेगळे शॉर्टकट्स जे आहेत ते ऍक्सेस करता येतात. फोर्थ आहे अदर इम्पॉर्टंट कीज. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या कीज आहेत, एंटर की, बॅक स्पेस की, स्पेस बार, इस्केप की.
It basically confirms any selection or is used for submitting the purposes. Backspace key, it removes unwanted characters to the left of the cursor. Spacebar, it inserts a space between characters. Escape key, it is used to exit a currently running operation or dialog box. सो आपण आता अगोदर बघितलं एक डिलीट की आणि इथे आपण बघतोय की बॅकस्पेस की. तर या दोन कीज मधला मेन डिफरन्स काय आहे? डिलीट की आपण कशासाठी यूज करतो? जे अनवॉन्टेड कॅरेक्टर्स आहेत ते राईट साइडनी रिमूव्ह करण्यासाठी आपण डिलीट की यूज करतो आणि बॅकस्पेस की कशासाठी यूज करतो आपण? की लेफ्ट साइडचे आपले जे कॅरेक्टर्स आहेत ते आपल्याला जर रिमूव्ह करायचे असतील तर आपण बॅकस्पेस की यूज करतो. इथे इमेजेस दिले आहेत कीबोर्ड्स वरती या कीज कशा दिसतात. फर्स्ट एंटर की, बॅकस्पेस की, एस्केप की आणि स्पेस बार. सेकंड इनपुट डिव्हाइस आहे आपलं माउस. The mouse is another input device which is used to point cursor on the computer screen. It allows user to select items and perform action on them. For example, user can select any file and then right click on it to rename it or delete it. सपोज आपल्याला एखादी फाईल रिनेम करायची आहे तर आपण काय करतो? माउसचं राईट क्लिक यूज करतो आणि त्याच्यामधून रिनेम ऑप्शन सिलेक्ट करून फाईलला रिनेम करतो. ह्याच्यासाठी काय माउस हा इनपुट डिव्हाइस आहे. Third is microphone. Microphone is an input device used to input audio into the computer system. This is the picture of USB microphone. हे स्क्रीन वरती जे तुम्हाला पिक्चर दिसतंय ते USB मायक्रोफोनचं पिक्चर आहे आणि मायक्रोफोन इनपुट डिव्हाइस काय आहे? तर आपण कम्प्युटर सिस्टीमला जर एखादं इनपुट द्यायचंय थ्रू ऑडिओ त्याच्यासाठी आपण काय यूज करतो? मायक्रोफोन. फोर्थ इज स्कॅनर. The scanner is an electrical device that reads and converts documents such as photos and text pages into the digital one. This changes the documents in the form that can be viewed and or modified on a computer system by using a software application. स्कॅनर मध्ये आपण काय करू शकतो? एखादं आपली इमेज असेल किंवा टेक्स्ट पेजेस असेल त्याला जर आपल्याला डिजिटल फॉर्म मध्ये कन्वर्ट करायचं असेल त्याच्यासाठी आपण काय यूज करतो? स्कॅनर यूज करतो. Fifth is barcode reader. It is an input device used to read barcodes into the computer system. Barcode is the pattern printed on all the products. Barcode readers interpret the barcode into the information about the product. It is widely used in supermarket. आता तुम्ही बघत असाल सुपर मार्केट मधून आपण कोणतंही प्रोडक्ट विकत घेतलं तर त्याच्यावरती हा स्पेसिफिक बारकोड असतो आणि त्या बारकोड रीडरच्या मदतीने आपण काय करतो? तो बारकोड स्कॅन करतो आणि त्याच्यानंतर जी काही इन्फॉर्मेशन असेल त्या प्रोडक्टची ती आपल्याला स्क्रीनवर दिसते. म्हणून बारकोड रीडर हे पण काय एक इनपुट डिव्हाइस आहे. सिक्स्थ इज बायोमेट्रिक डिव्हाइस. It is a security identification device used to authenticate the identity of a person based on fingerprint, facial images, or voice recognition. Smartphones and laptops come with inbuilt biometric identification feature such as fingerprint sensor and facial recognition, etc. A device can only be unlocked when an identification feature is verified. तर बायोमेट्रिक डिव्हाइसेस तुम्ही भरपूर ठिकाणी बघितले असाल. मोबाईल्स मध्ये पण आजकाल बायोमेट्रिक फीचर्स येत आहेत जसे की फिंगरप्रिंट रेकग्निशन किंवा फेशियल रेकग्निशन किंवा मग एखादं ऑर्गनायझेशन असेल त्या ऑर्गनायझेशन मध्ये पण आपण काय करू शकतो की बायोमेट्रिक डिव्हाइस आपण यूज करू शकतो.